राम राम मंडळी, नमस्कार. तुमचं सर्वांचं माझ्या श्री कुकिंग चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी, सहज पचणारी आणि एकदम सोप्या पद्धतीने. तर इथं मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. त्याचबरोबर मी एक वाटी मूग डाळ, 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत सोलून आणि स्वच्छ धुवून. त्याचबरोबर 2 मिडियम आकाराचे बटाटे घेतलेत कट करून आणि 1 गाजरचा तुकडा मी कट करून घेतलेला आहे. ही खिचडी खूप पौष्टिक आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि लाईक करायला विसरू नका. तर चला तर मग फटाफट लाईक करून घ्या. आता आपण इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, ते एका बाउलमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर जे आपण डाळी घेतल्या होत्या दोन्ही प्रकारच्या, मसूर डाळ आणि मूग डाळ, तीही याच्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुमच्याकडे जर हिरव्या पाठीचं जर मुगाची डाळ असेल तर तीही 1 वाटी घाला, त्याने टेस्ट खूप छान येते. इथे मी 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चुटकी हिंग घेतलेले आहे. मिरची, हिरवी मिरची, लाल मिरची, तमालपत्र, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या आपण डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या तांदूळ घालून, ते एका कुकरमध्ये टाकायचे आहेत. जर तुमच्या कुकरमध्ये जर पाणी उतू येत नसेल तर भरपूर पाणी घाला. आता माझ्याकडे पाणी उतू येतो म्हणून मी खूप कमी पाणी घालणार आहे. 1 तांब्या किंवा 1.5 तांब्या असं मी पाणी घालणार आहे त्यामध्ये आणि त्याला मऊसर असं शिजवून घेणार आहे. तुमचं जर कुकर उता येत नसेल तर चांगलं 2-3 तांबे पाणी घालू शकता, असं मऊसर शिजून येते. मग ह्याला आता 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि बघा आपला खिचडी भात हा मऊसर शिजून झालेला आहे. तर आता आपण फोडणी घालून घेणार आहोत. या कढई घेतली, कढई म्हणजे मी 2 चमचे साजूक तूप टाकले, मोहरी घातलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा, 1 चमचा घेतली होती पण जास्त होईल म्हणून मी अर्धा चमचा घातलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, खूप कष्ट लागतात, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इथे मी जिरा टाकलेला आहे अर्धा चमचा आणि आपण जो कांदा कट केलेला होता तो कांदाही घातलेला आहे. छान कांदा असा लालसर परतायचा आहे, खूप करपायचा नाही आहे आणि खूपही लाल होऊ द्यायचा नाही. तर एक मीडियम असं थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत परतायचा. त्यात आपण आता मसाले घालणार आहोत. 2 लाल सुका मिरच्या, तमालपत्र, हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची टाकली आहे मी. छान 1 मिनिट भरायला परतून घ्या मंद आचेवर. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळं लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा. त्यात घातलेले आहेत मी कढीपत्त्याची पानं, हिंग, त्याचबरोबर आपण इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, ती हळद त्यामध्ये टाकायची आहे. गरम मसाला 1 चमचा, धनेपूड आपल्याला घालायची 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा आणि त्याच्यावर टमाटर टाकायचे. छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत ते. आता वरतून घालायचे चवीप्रमाणे मीठ. जर मीठ तुम्ही भातामध्ये टाकलं असेल तर ह्याच्यामध्ये कमी टाका, जर भातात नसेल घातलं तर ह्याच्यामध्ये घाला, पण मी भातातही टाकलं होतं त्यामुळे ते कमीच टाकलं आहे. आता आपली जी मऊसर शिजलेली खिचडी होती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि एक साईडला गरम पाणी करून घ्या. जसं थिकनेस हवं आहे तसं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. कलर आत्ताच खूप छान दिसतोय, खायला तर खूप छान लागते खिचडी. नक्की ट्राय करा. जास्त पातळही बनवायची नाही आणि जास्त घट्टही बनवायची नाही, एकदम मीडियम ठेवायची. खायला खूप छान लागते. मुलं तर बोटं चाटून पुसून खातात आणि माझ्या मुलांना तर खूप आवडते. त्याच्यामुळं तर मी 15 दिवसातून एकदा तरी दाल खिचडी बनवतेच. कारण ह्याच्यात तेलाचा बिलकुल वापर होत नाही आहे. जर तुम्हाला तेल टाकायचं असेल तर टाकू शकता, पण तूप जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा दाल खिचडीला चव खूप छान येते. आता मस्त आपल्याला एक 2-3 मिनिट ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. शिजलेली तर आहे पण आपले मसाले थोडेसे पाण्यामध्ये पण शिजले पाहिजे. वरून कोथिंबीर घाला. कोथिंबीर घातल्यावर तर कलर अजूनच छान दिसतोय खिचडीचा. त्याचप्रमाणे खायलाही खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या फॅमिलीलाही आवडेल. तर आपली दाल खिचडी बनवून तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी दाल खिचडी हे नक्की मला कमेंट करून सांगा
आणि तुम्ही कुठल्या शहरातून माझा हा व्हिडिओ बघताय त्या शहराचं किंवा गावाचं तुम्ही नाव मला कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत ते. छान दिसते ना मित्रांनो खिचडी. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल.